सातपुड्यात निसर्गाचा चमत्कार। देवीच्या मंदिराजवळ झऱ्यातून वाहू लागलं औषधी पाणी, ग्रामस्थांच्या श्रद्धेचा नवा जागर। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आवडत्या अति व्हायरल मराठी न्यूज चॅनेलवर। आज आपण पाहणार आहोत एक अद्भुत आणि चमत्कारिक घटना जी घडली आहे महाराष्ट्राच्या सातपुडा पर्वतरांगेत, जिथे देवीच्या मंदिराजवळ अचानक प्रकट झालेला झरा आता बनला आहे लोकांच्या श्रद्धेचा आणि औषधी गुणधर्मांचा केंद्रबिंदू। घटनास्थळ सातपुडा पर्वतरांग, आदिवासी भागातील दुर्गम मंदिर। सातपुडा पर्वतरांगेतील एका आदिवासी वसाहतीजवळ वसलेलं हे प्राचीन मंदिर शेकडो वर्षांपासून इथं आदिवासी समाजाची श्रद्धा आहे। परंतु गेल्या काही दिवसांतील जोरदार पावसामुळे इथं काहीतरी अभूतपूर्व घडलं आहे। मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराच्या कुशीतून अचानक एक झरा वाहू लागला। आधी वाटलं नेहमीसारखाच पावसाळी झरा असेल, पण जेव्हा पाण्याचा रंग, गंध आणि थेट शरीरावर होणारे परिणाम लोकांना जाणवू लागले, तेव्हा ही गोष्ट चर्चेचा विषय बनली। औषधी झऱ्याची कहाणी, निसर्गाचा चमत्कार। स्थानिक ग्रामस्थ सांगतात की या झऱ्याच्या पाण्याने स्नान केल्यावर थकवा कमी होतो, डोकेदुखी नाहीशी होते आणि शरीराला एक वेगळी ताजगी जाणवते। काहींनी तर त्वचारोग, पायदुखी आणि सांधेदुखी यावर उपयुक्त अनुभवली आहे। हे ऐकून आता दूरदूरून लोक या झऱ्याकडे येत आहेत। कोणीतरी बादल्या घेऊन येतोय, कोणीतरी बाटल्या भरून येतंय। वैज्ञानिक दृष्टिकोन, निसर्गोपचाराची शक्यता। वनविभागाचे काही अधिकाऱ्यांनी या झऱ्याचे पाणी तपासणीसाठी घेऊन गेलं आहे। प्राथमिक अंदाजानुसार या झऱ्याचे स्रोत जंगलाच्या खोल भागातून आहे, जिथं औषधी वनस्पतींचा भरपूर साठा आहे। पाण्यात हळदीसारखा गंध, कडवट चव आणि थोडासा पिवळसर झुकाव आढळून येतो। हे सारे लक्षणे दर्शवतात की या पाण्यात निसर्गदत्त औषधी गुणधर्म असू शकतात। भक्तांचा अनुभव, श्रद्धा आणि अनुभवाचा संगम। देवीची कृपा असावी असं लोक मानतात। ही केवळ निसर्गाची लीला नाही, तर देवीचं वरदान आहे, असं भाविकांचं म्हणणं आहे। स्थानिक पुजारी सांगतात की या मंदिरात दरवर्षी नवस फेडण्यासाठी लोक येतात, पण यावर्षीचा अनुभव वेगळाच आहे। जणू देवीने आपले अस्तित्व पुन्हा सिद्ध केलंय। मित्रांनो, तुमचं या घटनेवर काय मत आहे? असा निसर्गाचा चमत्कार खरंच होऊ शकतो का, की ही श्रद्धेची ताकद आहे? कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा। आणि हो, तुम्हालाही असं काही अनुभवलं असेल तर आमच्याशी शेअर करा। शक्य असेल तर अति व्हायरल चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही आणणार आहोत अशाच भक्ती, निसर्ग आणि खऱ्या कहाण्यांवर आधारित बातम्या, अगदी तुमच्या भाषेत।